नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मे महिना संपला तरीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिन्याच्या हप्त्याची अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु हा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित वटपौर्णिमेच्या दिवशी सरकार लाडक्या बहिणींना खुशखबर देण्याची शक्यता आहे. 10 जून रोजी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा हा महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो. दर महिन्यात कोणत्याही सणाचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. त्यामुळे जून महिन्यात देखील वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित 3000 रुपये एकत्र येऊ शकतात किंवा मे आणि जूनचा हप्ता वेगवेगळ्या दिवशी देखील दिला जाऊ शकतो. परंतु जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार हे नक्की असल्याचे सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केले असल्याचे समोर आले आहे. या महिलांच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत. त्यातील काही महिला या सरकारी कर्मचारी देखील आहेत. 2500पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या महिलांना आता योजनेतून बाद केले जाणार आहेत.